आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, काय रे तू आत्ता यावेळेला काय झालंय? एक्झॅक्टली हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे. काय प्रश्न? तू आत्ता इथं काय करतोयस? घरी नाही गेलास? सॉरी मी प्रश्न जरा बदलून विचारतो. तू आत्ता इथे कुठून आलायस? त्यांचं इंटरनल ब्लिडिंग इतकं झालं होतं की आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. माझी आई! काय झालं? उत्तर नाहीये? इतका कठीण प्रश्न नाही विचारला रे मी. साधा प्रश्न आहे. तू आत्ता इथे कुठून आलायस? सुजित, तुला जे काही विचारायचंय ते थेट आणि सरळ सरळ विचार. हे असं गोल गोल फिरवून का विचारतोयस? गोल गोल फिरवून नाही विचारत आहे मी म्हणी. सरळ थेट विचारतोय. तू आत्ता इथे कुठून आलायस? अरे मी तब बोल ना, सरळ बोल. तू स्वानंदीला माझ्यापासून लपवतोयस. बोल. सुजित, अरे तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? अरे मी का लपवेन तिला तुझ्यापासून? हेच मला सांग म्हणी. तू का खोटं बोलतोयस माझ्याशी? सांग खरं. खोटं बोलून स्वानंदीला भेटायला जातोस? तुला सांगावंसं वाटत नाही मला की स्वानंदी मुंबईत आली आहे का? सांग ना. सुजित, आणि बघ, तू जर का तिच्या प्रेमात पडला असेल ना तर तेही खरं सांग मला. बोल. काय प्रॉमिस केलं होतंस तू मला? तुझ्या मनात स्वानंदीविषयी तशी कुठलीच गोष्ट नाहीये. प्रॉमिस केलं होतंस तू मला. बोल ना मग. काय अर्थ काढायचा तुझ्या अशा वागण्याचा? आणि काही बोलण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतोय. मी आता तुला स्वानंदीला हॉस्टेलवर ड्रॉप करताना पाहिलंय. सो काही बोलण्याआधी विचार कर आणि मला खरं सांग. मला खरं सांग, नाहीतर पाठलाग करत होतास माझा? मी का करू तुझा पाठलाग? मला स्वानंदी दिसली आज रिक्षात मुंबईत. तिला भेटायला म्हणून हॉस्टेलवर गेलो. तिथे तू होतास तिच्यासोबत. तू. अरे मग यायचं ना तिथे, बोलायचं ना आमच्याशी, विचारायचं. काय विचारणार होतो तुम्हाला मी? एकत्र का होतात म्हणून? अरे विचारलं असं तर कळलं असं तिच्या आयुष्यात काय उलथापालथ झाली, काय घडलंय. काय उलथापालथ झाली? सांग, काय झालंय? काय एवढं घडलंय तिच्या आयुष्यात? सांग. सुजित, तिची आई आज. थापा नको आहेत म्हणी. अरे थापा नाही मारत, तिच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय आज. गेल्या त्याच्यात त्या. काय? हो, स्वानंदीची आई गेली आज. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला निघालो आणि रस्त्यात एक ऍक्सिडेंट बघितलं. थांबलो तर बघितलं तर या दोघी होत्या. म्हटलं तर रॅन्डम गाडीनं उडवलं होतं आणि बरंच लागलं होतं. डोक्यालाही मार लागला होता. कसं बसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यांना, तर बोलले की इंटरनल ब्लिडिंग झालंय, आम्ही नाही वाचवू शकत. मग ती सगळी फॉर्मॅलिटी प्रोसिजर करून बरं एका बाजूला स्वानंदीलाही सांभाळायचं होतं. तिची अवस्था व्यवस्थित नव्हती. नंतर ते बॉडी त्यांच्या गावी घेऊन गेलो. तिकडे अंत्यसंस्कार. सुजित, अंत्यसंस्कार त्या मुलींनी केले रे. सगळे रिच्युअल
या मुलींनी पार पाडले. या सगळ्यात नाही लक्षात आलं सुजित तुला फोन करायचं. मी फक्त माणूस म्हणून, स्वानंदीचा मित्र म्हणून तिथे होतो. माझ्याऐवजी तू जरी असताना तरी तू हेच वागला असता. आणि तुला असं वाटतंय मी चुकलो, मी सॉरी म्हणावं तर सॉरी. आई 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 तू जाऊ नको. आई 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 स्वानंदी आई 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 जाऊ. स्वानंदी शांत हो स्वानंदी. हे घे पाणी पाणी पी स्वानंदी. स्वानंदी अगं पाणी. आई शांत हो स्वानंदी, मी आहे ना. ये शांत झोप पड. झोप मी आहे. शांत मी आहे. मी आहे. मी आहे. मी इथेच बसले. शांत आई शांत झोप. मी आहे. मी बसले. मी आहे. संचिता तू इथे काय करतेस आणि काय आहे? मला स्वानंदीच्या आईबद्दल कळलं. मग जेसी, अगं आपल्याकडे पद्धत आहे, ज्या घरात डेथ होते ना त्या घरात 3 दिवस अन्न नाही शिजवत. त्यांना शेजारचे अन्न देतात. आता इथे स्वानंदीचे शेजारी आपणच ना ग. आणि इथे हॉस्टेलमध्ये हे काही करणं शक्यच नाहीये. पण तरीही मेसमधून मी तिच्यासाठी जेवण घेऊन आले. जेसी, मला इतकंच सांगायचंय की स्वानंदीच्या दुःखात मी आहे तिच्या बरोबर. म्हणूनच मी इथे शोक व्यक्त करायला अशी आले. मी भेटू का ग तिला? ये स्वानंदी, ठीक आहेस का ग तू? मी पण काय विचारतेय म्हणा. कसं काय कोण ठीक असणार? भर दिवसा हे सगळं कोण करू शकतं ग? स्वानंदी, मला सांग, तुला काय वाटतं हे कोणी केलं असेल? म्हणजे त्या ड्रायव्हरचा चेहरा लक्षात आहे का तुझ्या? तू बघितलं असशीलच ना त्याला, किंवा त्या गाडीचा नंबर काही आहे का लक्षात तुझ्या? तू पोलिसात वगैरे कंप्लेंट केली आहेस का? संचिता अगं बास, तुला कळते का तू काय बोलतेस ते? अगं तिची सिच्युएशन बघ ना. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नाही येतात. सो प्लीज तू जा. जेसी, अगं मी काहीच चुकीचं विचारत नाहीये. जे प्रश्न विचारायला हवे तेच विचारतेय मी. एवढ्या स्पीडने गाडी येते काय? आईला उडवून लावते काय? आणि आपल्याला काहीच माहिती नसतं. कसं ग असं? अगं पण तू ह्या सगळ्याची आठवण करून देऊन तिला अजून त्रास देतेस. प्लीज संचिता तू जा. जेसी, अगं काय घडलं, कसं घडलं मला काही बी माहिती नाही. पण ह्या सगळ्यात फक्त माझी चूक आहे. मी गाव सोडून मुंबईला आले नसते, माझी आई इथं आली नसती, हे सगळं घडलंच नसतं.
या सगळ्यांमध्ये माझी चूक आहे. स्वानंदी, अगं तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. खरंच सॉरी. मी फक्त तुला काही आठवतंय का तेच बघत होते. हवं तर मी पोलिसात कंप्लेंट करू का? चालणार आहे का तुला? हा, काय करू? पोलीस कंप्लेंट करू? त्याने माझी आई परत येणार आहे का? त्या गाडीवाल्याला थांबायचं राहिलं असतं तर तिथंच थांबला असता, निघून नसता गेला. या सगळ्याला मी जबाबदार आहे. स्वानंदी, हे बघ, शांत हो. स्वतःला ब्लेम नको करू सगळं. आणि हे बघ, काळजी नको करूस. मी आहे. जसी, कधीही गरज लागली तर मला लगेच कॉल करायचा, कळलं? मी आहे. हा, आणि काही खाल्लं नाहीयेस तू. असं करून नाही ना चालणार. आईला तरी आवडणार आहे का ते सांग मला. खाऊन घे. काळजी घे. आणि स्वानंदी, तुला भेटायला कोणतरी आलंय. आलीच मी. ताईडे, तू परत आलीस. मला माहिती होतं तू मला परक करणार नाहीस, अशी वाऱ्यावर सोडणार नाहीस. तू हातून किती बी चिडली असलीस ना तरी काळजातली माया काही कमी होणार नाही. मनी सर मला म्हणाले होते तिला जरा वेळ दे, ती शांत झाली, तिचा संताप निवला की ती येईल तुझ्याकडं परत. आणि शेवटी एकाच आईच्या पोरी ना आपण. आपल्या दोघींचं बी दुःख सारखंच आहे की. आता तू परत आली आहेस ना, आता आपण दोघींनी मिळून मिसळून राहू. मणी बरोबर बोलला होता स्वानंदी. आपल्या दोघींमधलं नातं फक्त आपल्या आईमुळे होता. ती होती म्हणून आपण होतो. ती गेली, सगळंच संपलं बघ. काही पण उरलं नाही. तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं. देसांच्या मुली म्हणून उरलो नाही आता आपण स्वानंदी. आपल्याला पोरी म्हणून हाक मारणार, मायानं जवळ करणारच कोणी उरलं नाही. सगळं संपलं बघ स्वानंदी. आपल्या दोघींमधलं नातं संपलंय. ए वेडाबाई, ऐक की माझं, हसू नको ना बोलूस प्लीज. मणीमुळे तुला आईला अग्नी देता आला खरं. आई गेली, तिची राग झाली आणि त्या आगीत सगळंच जळून खाक झालं बघ. आपल्यातलं नातं पण संपलं. तुझ्या माझ्यात आता कुठलंच नातं उरलं नाही स्वानंदी. मी हात जोडते तुझ्या पुढं, असं नको ना बोलू. आतड्यात लई त्रास होतोय. माझ्याकडून आता कुठल्याच चांगल्या वाईटाची अपेक्षा करू नकोस. अगं खरंच असं नको ना बोलूस. आत्ताच तर आपली आई गेली ना, आणि तुझ्यासोबत नातं तोडून हे दुःख पचवायचं
माझ्या ताकद नाहीये बघ आता. मी 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 स्वानंदी आहे ना, तुझी लहान बहीण आहे की नाही? मग असं वागणार तू माझ्याशी? इतकी कठोर झालीस का ग तू? आई गेली आणि तिच्या चितेसोबत माझ्यातलं सगळं जळून खाक झालंय स्वानंदी. माझ्यातली बहीण, माझ्यातलं प्रेम, माझ्यातली माया सगळं जळून खाक झालंय. तुझ्या माझ्यात आता काही उरलं नाही स्वानंदी. आपल्या दोघींमधला संबंध संपलाय कायमचा. की माझं प्लीज असं नको ना बोलू ताईडे. या गे असती आई तुझ्यामुळे गेलीये आणि ह्याचा पश्चाताप तुला क्षणोक्षणी व्हायला हवा. म्हणून तुला या देते. ताईडे अगं ऐक की माझं. निघून जा माझ्या नजरेसमोरून, निघून जा. या हॉस्टेलला तू घर मानलंस, या मुंबईतल्या माणसांना आपलंसं केलंस आणि आपल्या माणसांना विसरलीस. त्या पोटातल्या न जन्माला आलेल्या मुलामुळं माझं लग्न मोडलं. त्या मुलासाठी तू आपल्या आईला गमावून बसलीस. तुझ्यामुळंच मी माझी आई गमावून बसले. जन्माच्या आधीच आपल्या घराची, माझ्या आयुष्याची वाताहत करणारं हे मूल जन्माला कसं येतंय बघतेच मी. सॉरी शिखा, सायली, अरे पोरीनो, अरे लवकर बाहेर या. अरे या पटकन. काय झालं? अगं कशाला ओरडतीये? अरे बाई, जोशी मॅडम येते. जोशी मॅडम. काय? अगं हो, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय आणि त्या जर आल्या ना आपल्या रूमची झडती घेतील ना, त्यामुळे सगळं सामान आवरा. नियमाबाहेरच्या ज्या गोष्टी असतील ना त्या आधीला पकडलाय. हो. दारूच्या बॉटल, सिगरेटची बॉक्स आणि बॉयफ्रेंडचे शर्ट बीट असतील ना ते सगळे घ्या. कपडे सगळे उचला द्या आणि एकाला जरी पकडलं ना तर आपली सगळ्यांची वाट लागेल. कळलंय काय? बेडशीट घेऊन ये. चला बेडशीट घेऊन ये. चल. काय प्रकार आहे हा सगळा? जोशी मॅडम, वॉर्डन मॅडम पेक्षा पण भयानक प्रकार आहे. अगं या लवकर. कुठे राहिला? पटकन चल. असावरी तू नक्की बघितलंस ना? हो ना बाबा. मॅम, वॉर्डन मॅडम कशा आपल्यावर उडतात, तसं त्यांच्यावर जर कोणी उडत असेल ना तर या जोशी मॅडम. अरे यार आवरा यार. कधी कुणालाही न कळवता राऊंड मारतात त्या हॉस्टेलवर. ते शाळेत कसं येतात इन्स्पेक्शन साठी तसं. आणि यांना नियमाबाहेर काही दिसलं ना तर सरळ हक्क लावून लावतात. म्हणून चालले यांची घाई. अगं आवरा ना. आणि बाय द वे, हॉस्टेलचं अकाउंट्स, इथलं फी कलेक्शन सगळं बघतात या. सॉलिड लक्ष असतं जोशी मॅडमचं. आल्या पळा. तुम्ही जा आधी.
काल परवापर्यंत इथं माझ्याजवळ बसून मला आधार देत होतीस. मला समजुतीच्या गोष्टी सांगत होतीस. आणि आता मला कोण सांभाळणार ग? अख्खं गाव माझ्या प्रेग्नेन्सीच्या विरोधात असताना तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. मला अंतर दिलं नाही ना माझ्याशी असलेलं नातं तोडलं. तायडी पण मला टाकून दिल्यासारखं वागतीये. आता मी कुणाचं बोट धरून चालायचं? या एवढ्या मोठ्या जगात आता माझं काही बी उरलं नाही. आई बी नाही, ताई बी नाही, गाव बी नाही आणि घर बी नाही.